सध्या होणाऱ्या आपण घटना दररोजच्या बघतोय, गोळीबार असेल, समाजसेवकावर त्यांच्या गाडीवर हल्ला असेल, त्यातून हा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम जनतेला असा पडला आहे की महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का गुंडाचं राज्य. त्यामुळं महाराष्ट्राचा गृहविभाग गृहमंत्री हे कोणासाठी काम करतात हाही प्रश्न सगळ्या महाराष्ट्र जनतेसमोर उभा राहिलेला आहे. या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचं काय. त्यामुळं महाराष्ट्रात सध्या कायद्याचं राज्य राहिलं नाही, गुंडाचं राज्य आलेलं आहे. त्यामुळे अशा महाराष्ट्राला लाभलेले आजपर्यंत सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांनी ह्या पदावर राहण्याचा त्यांचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.